नमस्कार. महाराष्ट्रातील माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 23 फेब्रुवारीची सर्वात मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. उद्यापासून पैसे सुरू. बघा, सर्वात मोठी अपडेट आली आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आली आहे. उद्यापासून पैसे सुरू होणार आहेत. सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आली आहे. तर ही जी काही माहिती उद्यापासून पैसे सुरू होणार आहे याची माहिती कोणी दिली ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. बघा, ज्या फेब्रुवारीच्या ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते पैसे तुम्हाला उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पैसे सुरू होणार आहेत. त्याची सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, उद्यापासून तुम्हाला पैसे जे फेब्रुवारीचा हप्ता तो येणारच आहे. सोबतच 2100 रुपये पण तुम्हाला आता जमा होणार आहे आणि 6000 रुपये पण वाटप होणार आहे. तर 2100 रुपये कोणत्या महिलांना, 6000 रुपये कोणत्या महिलांना ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच ठीक 8 वाजल्यापासून तुम्हाला पैसे वाटप सुरू केलं जाणार आहे. ठीक 8 वाजल्यापासून पैसे जे ते त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे तुम्हाला. तर बघा, उद्यापासून सर्व महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. फायनल झालेल्या उद्यापासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर बघा, त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचे आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 23 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे. उद्यापासून तुम्हाला पैसे सुरू होणार आहे. सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणे संपूर्ण जी माहिती ती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो आणि या व्हिडिओमध्ये पण आपण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. तर थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही महत्त्वाची माहिती ती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती नेहमीप्रमाणेच पुराव्याच्या सहित. बघा, लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरकारी यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी घटणार आहे. दुसरीकडे फेब्रुवारीचा 8वा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. बघा, आजपासून हप्ता या ठिकाणी सांगितलं आहे आजपासून, पण आज काय येणार नाही. आज रविवार आहे. आज रविवार असल्यामुळे आज पैसे येणार नाहीत. पण उद्या तर, कारण आज रविवार आहे, बँक बंद आहे. बँका ज्या आहेत त्या बंद आहेत. सर्वांना माहिती, रविवारी बँक बंद असते. त्यामुळे पैसे तुम्हाला सोमवारपासून येतील, म्हणजेच उद्यापासून सर्वच्या सर्व महिलांना पैसे जे त्या ठिकाणी यायला सुरुवात होऊन जाणार आहे. उद्या जे आहेत ते बँक सुरू राहणार आहे. उद्या बँक सुरूच राहणार आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्हाला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे. आता पुढे बघा, अतिशय महत्त्वाची माहिती. तर बघा, यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली. 3490 कोटी रुपये वित्त विभागाने जमा केलेले आहेत. मग तुम्हाला आता पैसे द्यायला कुठलीही अडचण राहिलेली नाही. पैसे पण आलेले आहेत. सोबतच फक्त बँक सुरू होण्याची त्या ठिकाणी वाट बघितली जाते. म्हणजेच बँका ज्या आहेत त्या सुरू झाल्या. आता बँका उद्यापासून सुरू होईल. उद्यापासून बँक सुरू होईल आणि उद्यापासून बँक सुरू झाली की तुमच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता. बघा, सर्वात मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. दर महिन्याला तुम्हाला 1500 देण्यात येतात. आत्तापर्यंत एकूण 7 हप्त्यांचे एकूण 10,500 रुपये महिलांना जमा झालेत. 10,500 रुपये कोणकोणत्या महिलांना आलेले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. 10,500 रुपये आत्तापर्यंत कोणत्या महिलांना आलेले आहेत? बघा, सरकारने आत्तापर्यंत एक महिलेला 10,500 रुपये दिलेले आहेत. बघा कसे ते पण तुम्हाला सांगतो. जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500, सप्टेंबरचे 1500, ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500. म्हणजेच 1500, 3000, 4500, 6000. नंतर आपण जर पाहिलं तर 7,500, 9,000 आणि हे 1500, 10,500 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला 10,500 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत आतापर्यंत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जो आहे तो त्या ठिकाणी जमा होणार आहे. तर कधीपासून? तर सोमवारपासून. बघा, सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून तुमच्या खात्यात हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची खुशखबर बघा, मोठी आणि महत्त्वाची खुशखबर. काय खुशखबर आहे? तर सर्वच्या सर्व महिलांना आता 2100 रुपये पण मिळणार आहेत. 2100 रुपये जे ते 2100 रुपये पण मिळणार आहेत. कशा पद्धतीने ते पण आपण पाहणार आहोत. सर्व पात्र महिलांना. बघा, सर्व पात्र महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. पात्र महिलांना सांगतोय, अपात्र महिलांना नाही. सर्व जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्या पात्र महिलांना 2100 रुपये मिळणार आहे. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. कोणी दिलेली ही अपडेट ते पण आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. बघा, 2100 रुपयाची सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लगेच ती पण अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो.
पण त्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे आले की नाही ते कसं चेक करायचं? बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून SMS येतो. म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला SMS येतो. तुमच्या बँकेतून पैसे काढलेत, कोणी जमा केलेत तरी SMS येतो. बँकेकडून SMS न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांक असता बघा, बॅलन्स मिस कॉल देऊन तुम्ही त्या ठिकाणी त्या नंबरवर फोन करू शकता आणि तुम्हाला लगेच SMSच्या थ्रू माहिती मिळून जाते. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, नेट बँकिंग असेल, गुगल पे असेल, फोनपे असेल तर तुम्ही त्या माध्यमातून चेक करू शकता. डेबिट कार्ड असेल तर ते ATMमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तसेच बँकेत जाऊन पण तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे पण तपासू शकता. आता या महिलांना योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. कोणत्या महिला आहेत बघा, जो काही निर्णय शासन निर्णय आलेला होता त्यानुसार जर आपण पाहिलं तर काही महिला आहेत ज्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत. त्यामध्ये बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 महिला, वय वर्ष 65पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 महिला आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000 महिला, अशा एकूण 5 लाख महिला अपात्र झाल्या आणि त्या महिलांना आता पैसे या ठिकाणी मिळणार नाही आहे. कुठल्याही पद्धतीने रक्कम जी तुम्हाला आतापर्यंत दिलेली रक्कम ती परत घेतली जाणार नाही आहे. म्हणजे जी काही रक्कम तुम्हाला मिळाली असेल, 10,500 असेल तर ते 10,500 रुपये, जे काही 9,000 रुपये असतील तर ते 9,000 रुपये, 6,000 रुपये असतील तर ते 6,000 रुपये परत घेतले जाणार नाहीत. सरकारने सांगितलेले कुठलीही रक्कम कोणत्याही महिलेकडून परत घेतली जाणार नाही. तुम्हाला दिलेली रक्कम परत घेतली जाणार नाही. आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा, 2,100 रुपयाच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे. तर बघा, सर्वात मोठी अपडेट 2,100 रुपयाच्या संदर्भात. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीत 1,500 रुपये मिळणार आहेत. 1,500 रुपयांचा तुम्हाला हप्ता आहे. फेब्रुवारीचा हप्ता 1,500चा आहे. हा 1,500 रुपयांचा कदाचित शेवटचा हप्ता असू शकतो. बघा, काय म्हटलेलं ह्या ठिकाणी लक्षात घ्या. मी सर्व महत्त्वाचं सांगतोय आणि कोणत्या शब्दावर मी त्या ठिकाणी जोर देतोय. कदाचित हा 1,500 रुपयांचा कदाचित शेवटचा हप्ता असू शकतो. यानंतर पुढच्या महिन्यापासून महिलांना 2,100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. सर्वांनी लक्षात घ्या. बघा, पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2,100 मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर ह्यावेळेस जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो 1,500चा शेवटचा हप्ता असू शकतो आणि त्यामुळे सर्वात मोठी खुशखबर आहे की तुम्हाला 2,100 रुपये आता त्या ठिकाणी मिळू शकतात. शक्यता आहे. बघा, शक्यता आहे 2,100 रुपये मिळण्याची. 2,100 रुपये जर तुम्हाला मिळाले तर प्रत्येक हप्त्याला तुम्हाला 600 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच हे 600 रुपये जरी तुमचे वाढले तरी देखील सध्या महागाई खूप वाढते आणि त्यामध्ये तुमचा जो काही बजेट आहे तो कोलमडत चाललेला आहे. पण 600 रुपयांच्या वाढीने तुमचं जे काही बजेट आहे ते त्या ठिकाणी काही प्रमाणात का होईना त्या ठिकाणी व्यवस्थित चालू शकतं. त्यामुळे 600 रुपयांची वाढ तुम्हाला होऊ शकते. तर बघा, झाली पाहिजे का? तुम्हाला 2,100 रुपये पाहिजेत का? जर 2,100 रुपये तुम्हाला हवे तर तुम्हाला मागणी लावून धरायची. कारण मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं 2,100 रुपयांची मागणी जर तुम्ही सरकारकडे लावून धरली, सतत जर तुम्ही 2,100 रुपये पाहिजेत 2,100 रुपये पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवलं तर सरकारपर्यंत माहिती जाईल. माहिती कशी जाईल की महिलांना 2,100 रुपये पाहिजेत. जर ती माहिती गेली, मागणी जर तुम्ही लावून धरली तर सरकार पण तुमची 2,100 रुपयांची मागणी मान्य करेल. आणि त्याचं कारण म्हणजे काय, तर राज्याचा अर्थसंकल्प. बघा, ज्या पद्धतीने आपण पाहिलं, महायुतीचं सरकार आल्यास 2,100 रुपये देऊ असे आश्वासन दिलेलं होतं. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलेलं आहे. पण 2,100 रुपयांसंदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाते. तर बघा, आता अर्थसंकल्प सादर झालेला नाही आहे. आता सादर होईल. 3 मार्चपासून अधिवेशन सुरू होतं आहे. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होईल. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होईल तर 10 मार्चला तुमची तरतूद झाली पाहिजे 2,100 रुपयांची. त्यामुळे तुम्हाला मागणी लावून धरायची. राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते. याबाबत अनेकदा महायुतीच्या नेत्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना कदाचित मार्चपासून 2,100 रुपये जे ते मिळू शकतात. जर पुढच्या महिन्यापासून 2,100 रुपये मिळाले तर महिलांना खूप आनंद होईल. बघा, पुढच्या महिन्यापासून जर तुम्हाला 2,100 मिळाले तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आनंद होईल. तुम्ही आनंदी व्हाल का, तुम्हाला त्या ठिकाणी खुश व्हाल का तुम्ही, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.